महाराज म्हणतात की हे मना, माझं मन हे फक्त पांडुरंगाच्या चरणी दृढ असू दे. म्हणून काय म्हणतात त्या अभंगातनं, एक मन तुझ्या अवघ्या भांडवला, वाटिता ते तुला येईल कसे, म्हणून दृढ करी पांडुरंग, देहा लावी संग प्रारब्धाचा. अनिक संकल्पा नको गोऊ मन, तरी कारण साध्य होय तुका म्हणे ऐसे, जाणावे उचित तरी सहज स्थित येईल कळो. तर विविध म्हणजे तुकाराम महाराज आपल्या मनाला म्हणतात की हे मना, तू इकडं तिकडे जाऊ नको. वेगवेगळ्या व्यवहारामध्ये एकाच वेळी तुझी वाटणी मला कसं बरं करता येईल. आणि मी माझं शरीर प्रारब्धाच्या स्वाधीन कर. आणि तू आपल्या म्हणजे तुझ्या मनामध्ये म्हणजे पांडुरंग माझ्या मनामध्ये दृढ असू दे. पांडुरंगाची चिंतन कर. म्हणजे मनाला सांगतात तुकाराम महाराज, पांडुरंगाची चिंतन कर. याशिवाय इतर कोणत्याही संकल्पामध्ये तू आपल्या मनाला गुंतवू नकोस. असे केलेस तरच जीवनाचे ध्येय जे परमार्थ आहे ते तुला साध्य होईल. तुकाराम महाराज म्हणतात, असे उचित जे आहे ते तू जाणावे. त्यामुळं आत्मस्थिती कशी असते हे आपोआप समजून येते. म्हणजे तुकाराम महाराज आपल्या मनाला म्हणतात की हे मना, इकडं तिकडं व्यावहारिक ह्याच्यामध्ये मोहमायामध्ये मला तू नेऊ नको. तर तू कुठं राहायला पाहिजे की पांडुरंगाच्या जवळ असली पाहिजे. आणि जेणेकरून मला म्हणजे माझी आत्मस्थिती मला आपोआप समजून येईल, पांडुरंगाचं दर्शन मला आपोआप होईल, असे या अभंगातनं म्हणतात. रामकृष्ण हरी.